नमस्कार मंडळी. आज एक 4 ते 5 दिवस झाले एक कृत्य घडलेलं आहे. एका 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केलाय. बलात्कार करून तिचं तोंड दगडाने चेचून तिला मारून टाकलेलं आहे. हे सगळं ऐकायला किती बेकार वाटते. मग तिनं त्या 3 वर्षाच्या चिमुरडीनं हे सगळं यातना सहन केलेले आहेत. मला काय म्हणायचं आहे सरकारला, तुम्ही लाडकी बहीण देताय ना, तुम्ही कन्यादान योजना, ते मुलगी जन्माला आल्याच्या नंतर तिच्या नावावर 5,000, तिच्या शिक्षणाचा खर्च, हे सगळं देऊ नका. हे सगळं नका देऊ. तुम्हाला द्यायचं आहे ना, तर तुम्ही महिला सुरक्षित म्हणजे बहीण सुरक्षित योजना द्या आम्हाला, की आमच्या मुली, आमच्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे. एवढंच आम्हाला पाहिजे. आज कुठं उंबऱ्याच्या बाहेर जायचं म्हणलं, शाळेत जायचं म्हणलं तरी भीती आहेच ना. कधी कोण काय करेल, कुठं पोरगी घेऊन गेलं, काय झालं, आणि लवकर न्यायही भेटत नाही. आता ही दुसरी घटना आहे. ह्या 2 महिन्यातलीच. अजून न्याय नाही, काय नाही. मग मला काय म्हणायचं आहे सरकारला, तुम्ही लाडकी बहीण वगैरे आम्हाला देऊ नका. आम्हाला तुम्ही सुरक्षित बहीण योजना द्या. ज्या मुलींना आज लक्ष्मी मानता, त्याच लक्ष्मीवर बलात्कार होतो, तिचं तोंड ठेचलं जातं, व तिला न्यायही भेटत नाहीये. काय त्या 3 वर्षाच्या मुलीला काय समजत होतं? खेळत होती ती दारात, अंगणात खेळत असलेल्या मुलीला उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केलाय. मग ह्याच्यावर कुठेतरी ॲक्शन क्विकली घ्या, जेणेकरून पुढं कधी बलात्कार म्हणलं ना तरी माणसाच्या अंगावर काटा आला पाहिजे, की नाही हे केल्यावर हे असं होतं. तर आम्हाला फक्त सुरक्षित बहीण योजना द्या. आम्हाला बाकी खरंच काही नको आहे. तुमचे पैसे, तुमचे 1,500, तुमचे 5,000 ते आम्ही कमवू शकतो. फक्त आमच्या मुली व्यवस्थित राहू देत.